Zee24 एक पाऊल पुढे। वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे। वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपण आपली प्रगती कशी करू शकतो ते जाणून घेऊया वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून। वास्तुशास्त्र प्रेमींना डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार। विविध दुकानांचं वास्तुशास्त्र या शृंखलेत ज्वेलरी शॉपच्या वास्तुशास्त्राबद्दल मला आज बोलावंसं वाटतंय। ज्वेलरी शॉप म्हटलं की दक्षिण आणि आग्नेय यांच्यामधला दक्षिण आग्नेयचं प्रवेशद्वार खूप चांगलं, कारण ही दिशा महिलांशी संबंधित वस्तू, चैनीच्या आणि महागड्या वस्तू यासाठी अतिउत्तम। ज्वेलरी शॉप म्हटलं की सोन्याची पारख वगैरे या दृष्टिकोनातून टेस्टिंगसाठी अग्नीचा वापर म्हणजे आग्नेय दिशेत ते आलं पाहिजे। शिवाय या दुकानाच्या आग्नेय भागामध्ये मी असं म्हणेन की खास करून डायमंड ज्वेलरी जर तुम्ही जास्त ठेवली तर अतिउत्तम। त्यानंतर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य भागामध्ये जडत्व म्हणजे मग मला असं वाटतं की मंगळसूत्र, नेकलेस, भांगड्या हे जे काही दागिन्यांचे प्रकार आहे हे जर आपण नैऋत्य भागात त्याचं विक्रीचं शोरूम म्हणजे किंवा त्याची व्यवस्था केली अतिउत्तम। शिवाय मुख्य दुकानदाराचं म्हणजे कॅश काउंटर आणि मुख्य मालकाची बसण्याची जागा ही सुद्धा नैऋत्यमध्ये आली पाहिजे। ईशान्य हा भाग हा जास्तीत जास्त हलका आला पाहिजे। पण मग अशा ठिकाणी मी असं म्हणेन की छोट्या छोट्या दागिन्यांचे ज्या काही लहान आकाराचे दागिने आहेत, कानातले, नाकातले वगैरे असे अंगठ्या वगैरे, हे डिपार्टमेंट तुम्ही ईशान्य भागात घेऊ शकतात। जलतत्व म्हणजे पिण्याचं पाणी, वेटिंग लॉबी अशा गोष्टी तुम्ही ईशान्य भागात करू शकतात। आणि वायव्य, खास करून वायव्य आणि चंद्राचा संबंध म्हणून साधारणपणे चांदीचं डिपार्टमेंट, चांदीच्या वस्तूंचं डिपार्टमेंट हे निश्चितच जर वायव्य भागात केलं, मॅक्सिमम डिस्प्ले किंवा प्रमोशनल मटेरियल, गिफ्ट्स या सगळ्या गोष्टी वायव्य भागात ठेवलेल्या कधीही चांगल्या। इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये सुद्धा मी असं म्हणेन की जास्तीत जास्त जड वजनाचं जे काही फर्निचर असेल ते निश्चितपणे नैऋत्य भागात ठेवलेलं चांगलं। पुन्हा कॅश काउंटर, मालकाच्या बसण्याची व्यवस्था नैऋत्य दिशेत म्हणजे साऊथ वेस्टला। साधारणपणे हाय इलेक्ट्रिकल व्होल्टेज म्हणजे ज्याला मी असं म्हणेन की गिझर किंवा एअर कंडिशनर्स किंवा अगदी आपण जी काय आयर्निंग करण्याची इस्त्री जी आहे अशा ज्या वस्तू आहेत त्या आग्नेय दिशेत ठेवलेल्या खूप चांगल्या। वायव्यमध्ये ज्या वस्तूंवर ऑफर आहे किंवा विशेष स्कीम आहे किंवा कस्टमरचं जास्तीत जास्त अट्रॅक्शन करायचं असेल, अट्रॅक्ट करायचं असेल अशा वस्तूंचा डिस्प्ले, किंबहुना मी असं म्हणेन की ज्या वस्तू तुम्हाला जास्त लवकर विकायच्या आहेत त्या वस्तूंचा डिस्प्ले सुद्धा वायव्य भागात केलेला चांगला। आणि ईशान्य भाग हा शक्यतोवर दुकानाची एंट्रन्स लॉबी, मोकळी जागा आणि त्या अनुषंगाने हलक्या वस्तू यांची जर रचना केली तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक शॉप निश्चितच या ठिकाणी तुम्हाला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाला यश मिळण्यासाठी खूप मदत होईल। मेडिकल स्टोअर हे आणखीन एक अशा प्रकारचं आहे की जिथे मी असं म्हणेन की खरोखर हे एक अतिशय कॉम्प्लिकेटेड स्थान आहे, कारण विविध प्रकारची औषधं आणि त्यांची रचना। मग या ठिकाणी पुन्हा मी असं म्हणेन की प्रवेशद्वार वगैरे या संदर्भातले जे काही निकष आहे ते मी मागच्या भागात नक्कीच तुम्हाला सांगितलेलं आहे। पण साधारणपणे अतिशय आकाराने लहान वस्तू, वजनाने कमी वजनाच्या किंवा हलक्या वस्तू आणि जलतत्वाशी संबंधित ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू साधारणपणे जर तुम्ही ईशान्य भागात ठेवला, मग मी असं म्हणेन की सर्जिकल आयटम्स, सुचर्स, नीडल्स आणि काही अंशी एक सिंबॉलिक ज्याला म्हणता येईल प्रातिनिधिक स्वरूपातलं अस्तित्व या दृष्टिकोनातून सलाईनच्या बाटल्या वगैरे यांचं अस्तित्व ईशान्य भागात केलं। साधारणपणे सगळ्या प्रकारचे ऑइंटमेंट्स, ऑइल्स किंवा ऑइल बेस्ड जेवढी सगळी काही औषधं असतील त्यांचं अस्तित्व आग्नेय दिशेमध्ये, किंवा मी असं म्हणेन की छोट्या आणि मीडियम आकाराच्या बाटल्या ज्या औषधांच्या असतील त्यांची रचना सुद्धा जर आग्नेय भागात केली अतिउत्तम। आणि सगळ्यात मी असं म्हणेन की आकाराने खूप मोठे किंवा अतिवजन किंवा मी असं म्हणेन की काही ठिकाणी अक्षरशः काही वस्तूंचा स्टॉक खूप मोठ्या प्रमाणावर ठेवलेला असतो। उदाहरणार्थ सलाईनच्या बाटल्यांचे जर बॉक्सच्या बॉक्स तुम्ही ठेवणार असाल किंवा बेबी फूड्सचे डबेच्या डबे जर तुम्हाला मोठे बॉक्स पॅकिंग हेवी स्टॉक ठेवायचा असेल तर तो नैऋत्य दिशेत ठेवला पाहिजे। मालकाची बसण्याची जागा, कॅश काउंटर,
नैऋत्य दिशेत असलं पाहिजे. साधारणपणे वायव्य भागामध्ये मी असं म्हणेन की बेबी फूड्स आणि मेडिकल स्टोअर्स मध्ये जे काही खाद्यपदार्थ म्हणजे बिस्किट्स, कन्फेक्शनरी वगैरे या ज्या काही वस्तू ठेवल्या जातात, या सगळ्या वस्तूंचं स्थान जर तुम्ही वायव्य भागात केलं आणि शिवाय डिस्प्ले, कारण मेडिकल स्टोअर्स मध्ये सुद्धा अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा डिस्प्ले, प्रमोशन ऍक्टिव्हिटीज या केल्या जात असतात. आणि वायव्य दिशेची खासियत अशी आहे की जो माल किंवा जो आयटम तुम्हाला जास्त लवकर विकायचा आहे त्याची रचना किंवा त्याची मांडणी वायव्य भागात केली तर खूपच चांगलं आहे. पण आता या ठिकाणी मेडिकल स्टोअरमध्ये मला असं म्हणायचंय की निश्चितच तुम्हाला खूप लिमिटेशन्स आहे, शासकीय नियम आहेत. पण अशा दुकानांना एक तर इन्व्हेस्टमेंट खूप मोठी, हजारो प्रकारचे प्रॉडक्ट्स ते मेंटेन करणं, अशा दुकानांना प्रकर्षाने रेमेडीज किंवा उपाययोजना करून, प्रतिबंधात्मक उपाय करून हे दुकान पॉझिटिव्ह करणं अतिशय आवश्यक असतं. फर्निचर शॉपच्या बाबतीत सुद्धा असंच म्हणेन, हेवी आकाराने मोठं फर्निचर जे आहे ते निश्चितच तुम्ही नैऋत्य दिशेत आणि त्यानुसार उतरत्या वजनाच्या क्रमाने आग्नेय आणि वायव्य आणि सगळ्यात शेवटी ईशान्य मोकळा, या पद्धतीने तुम्ही फर्निचरची अरेंजमेंट करू शकता. अर्थात या सगळ्या गोष्टी तुमच्या दुकानात नसतील शक्य तर अस्वस्थ होण्याची गरज मुळीच नाहीये. त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून 100% पॉझिटिव्ह करता येतं, ही महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. घर स्वप्नांचे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घ्यायची. मात्र पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग इन करा www.24tas.com आणि लाईक करा www.facebook.com/zee24tas. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.